कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। देशाला स्वातंत्र्य मिळून 79 वर्षे झाली। विकासाच्या घोषणा सातत्याने होत असल्या तरी सुधागड तालुक्यातील कोंडी, धनगरवाडी, नागशेत येथे आजही स्मशानभूमीसारखी मूलभूत सुविधा उपलब्ध नाही। त्यामुळे ग्रामस्थांना मृत व्यक्तींवर उघड्यावर आणि भर पावसात अंत्यसंस्कार करण्याची वेळ येते। कोंडी धनगरवाडीतील संदेश बावधने यांच्या निधनानंतर स्मशानभूमी नसल्याने त्यांच्या पार्थिवावर ओढ्याच्या काठावर दगड रचून अंत्यसंस्कार करण्यात आले। रस्ता नसल्यामुळे चिखल आणि दगडधोंडे तुडवत ग्रामस्थांना अंत्ययात्रा काढावी लागली। या घटनेमुळे प्रशासनाच्या दुर्लक्षावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। माणसाला सन्मानाने जगण्याइतकेच सन्मानाने अखेरचा निरोप देण्याची सुविधाही मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली असून कोंडी धनगरवाडीत तातडीने स्मशानभूमी उभारण्याची मागणी आता अधिक जोर धरते। मी ग्रामस्थ कोंडी धनगरवाडी, ग्रामपंचायत नागशेत, तालुका सुधागड, जिल्हा रायगड येथील रहिवासी असून आजही आमच्या वस्तीमध्ये स्मशानभूमी नाही। कालच आमच्या वस्तीमध्ये एक मयत झालं। ते मयत अक्षरशः आम्हाला रस्ता नसल्यामुळे राहड्या रोड्यातून, चिखलातून, दगडातून ते ओढ्याच्या किनारी घेऊन जावं लागलं। तिथे स्मशानभूमी शेड नसल्यामुळे ते आम्हाला भर पावसामध्ये दगड रचून त्याच्यावरती अंत्यसंस्कार करावे लागले। ही शोकांतिका आहे आमच्यासाठी। माझी सरकारला नम्र विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या इथे एक स्मशानभूमीचे शेड मंजूर करून आमची मागणी मान्य करावी, ही माझी नम्र विनंती राहील।